हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. पण सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. पण तसं बघायला गेलं तर आपल्या मराठी माणसांचं नवीन वर्ष हे गुढीपाडव्याला होत असतं. पण आज आहे 1 जानेवारी. तर माझ्या मनात आलेलं की भोलेनाथपासनं का नको स्टार्ट करायला हे नवीन वर्ष. तर मी चालली आहे त्र्यंबकेश्वरला आणि आजचा हा ब्लॉग आहे हा तुमच्याकरताही खूप इंटरेस्टिंग होणार आहे. कारण की मी भोलेनाथचं दर्शन घ्यायला चालली आणि नॉर्मली आपण जेव्हा तिकडे जातो तर आपल्याला कॅमेरा अलाउड नसतो. सो जोपर्यंत आपण तिथे जात नाही तोपर्यंत आपल्याला भोलेनाथचं दर्शन होत नाही. पण या ब्लॉगमध्ये तुम्हाला आज घर बसल्या भोलेनाथचं दर्शन होणार आहे. सो ब्लॉग जो आहे तो एंडपर्यंत बघायला विसरू नका. आणि तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल की नाशिकला ज्योतिर्लिंग आहे त्र्यंबकेश्वरला आणि दरवर्षी दूरदूरहून लोक येत असतात दर्शनाला. मी माझं नशीब समजते की मी इथेच असते आणि मला हवं तेव्हा जाता येतं दर्शनाला. आणि बोलतात ना की आपण घर बसल्या दर्शन करू शकतो, देवाला स्मरण करू शकतो. बट ट्रस्ट मी गाई, जोपर्यंत आपण तिथे जात नाही ना तोपर्यंत आपल्याला त्याचं महत्त्व नाही समजत. कारण मंदिराच्या ज्या वाईब असतात त्या आपल्याला वेगळ्याच लेवलचा सुकून देऊन जातात आणि वेगळ्याच लेवलचा हॅपीनेस आपल्याला फील होतो. म्हणजे माइंडमधले जे थॉट्स असतात, डेली लाईफमधला जो स्ट्रेस असतो तो आपल्याला बिलकुलच नाही जाणवा. सो मंदिराचा जो फील आहे तो आपल्याला घरी बसल्या कधीच होऊ नाही शकत. त्याच्यामुळे मी नेहमी मंदिरात जात असते आणि मला असं वाटतं की मी चार्ज होऊन येते तिकडून. माझी बॅटरी जी आहे ती चार्ज होते आणि मी नव्याने कामाला लागते. सो मीही तुम्हाला प्रेफर करेन की तुम्हाला जसा टाईम भेटेल ना तसं तुम्ही देवाची आठवण काढायचं आणि मंदिरात जात जा. लोक अगदी सकाळी नंबर लावून उभे असतात आणि त्यांचं दर्शन दुपारी होतं, केव्हा तर अगदी रात्रीचं दर्शन होतं. बट त्या दर्शनाने जो फील येतो ना तर ते जे कष्ट असतात उभे राहण्याचं, जे एफर्ट्स असतात ते काहीच नाही वाटत त्यापुढे. तुम्ही आता जर ब्लॉग बघताय तर पटकन दर्शन घ्या, कारण भोलेनाथचं तुम्हाला दर्शन होते घर बसल्याचे खूप कमी लोकांच्या नशिबात असेल. तर हे मंदिर आहे. मंदिर रात्रीचं खूप छान वाटतं. तुम्ही बघताय सगळे दर्शन करतायत आणि मला तर तिथे माझी फॅमिली, इंस्टाग्राम फॅमिली भेटलेली, यूट्यूब फॅमिली भेटलेली आणि मी फक्त मनोमन थँक्यू बोलत असते भोलेनाथलाही आणि तुम्हा सगळ्यांनाही की अनकंडिशनल मला इतका सपोर्ट भेटतो, इतकं प्रेम करतात सगळे. त्याच्यानंतर आम्ही तिथे मंदिरात तसाच थोडा वेळ बसलो. आरती होणार होती आणि गुरुजींनी आम्हाला सांगितलं होतं की थोडा वेळ बसा, आरती होणार आहे. आणि मग आम्ही भोलेनाथला स्मरण करत होतो आणि एकदम शांत बसलो होतो. आणि त्याच्यानंतर मग जे पण मला ओळखीचे भेटत होते त्यांच्यासोबत सेल्फी झाली. मी मंदिराच्या बाहेर येते तुम्ही बघताय आणि खूप सुंदर वाटत होतं आणि स्मेल पण एकदम छान मला स्मेल येत होता मला तिथे. मे बी मी मनोमन खूप फील करत होते आणि म्हणून मी आतनं खूप हॅपी होते. तर तुम्ही बघताय सगळेजण सेल्फी काढायला येत आहेत आणि मग ढेर साऱ्या सेल्फी झाल्या. त्याच्यानंतर मला प्रचंड भूक लागली होती. पण अजून एका ठिकाणी मला व्हिजिट द्यायचं होतं जे आमच्यासोबत होते. तर त्यांच्या इथे आम्हाला जायचं होतं. त्यांचं छोटंसं शॉप होतं. हे जे तुम्हाला दिसते व्हिडिओमध्ये हे मुंबईकडचे लोक आहेत जे सकाळी आलेले दर्शन करण्याकरता. तर त्यांनी मला ओळखलं आणि मग मी त्यांच्यासोबत थोडंसं बोलले, त्यांना टाईम दिला. त्याच्यानंतर त्यांनी फोटोज वगैरे घेतले. तेही हॅपी झाले आणि मीही हॅपी. सगळं साईडला येऊन आम्ही व्हिडिओ बनवलेले. त्याच्यानंतर मग एका शॉपला व्हिजिट द्यायचं होतं, तिकडे व्हिजिट दिलेलं आणि मग आम्ही हॉटेलला गेलेलो जेवण करायला. तर बाबूला यायचं नव्हतं. हे गुरुजी आहेत तिथले आणि त्यांनीही मला ओळखलेलं. तर ते मला सांगत होते की आपल्याला एक मोठी पूजा करायची आहे, तर तुम्हाला जोडीने तिथे बसायचं आहे. तर त्याच्याकरतासाठीचा जो प्लॅन आहे ते मला सांगत होते आणि माझ्याकरता तीर्थ घेऊन आले होते. ह्यांनाही तीर्थ दिलं, माझ्यासोबत बाकीच्यांनीही तीर्थ घेतलं आणि ते मला समजावत होते की आपण अशा पद्धतीने पूजा करतो. तर पूजा पहाटे 3ला सुरू होते, तर आपण ती करूया.
आता आम्ही जोडीने जिथे जातोय तिथे पुन्हा भोलेनाथची पिंड आहे. मंदिरातून जेव्हा बाहेर येतो तेव्हा आपण इथे दर्शन घ्यायला यायचं असतं आणि त्याच्याच बॅक साईडला मागे मंदिरातलं तीर्थ जे पिंडेवरचं तीर्थ असतं ते बाहेर येत असतं. इथे 3 बोटांनी टच केल्यानंतर पिंडेमध्ये तुम्हाला कपाळाला टिका लावायचा आहे आणि त्याच्यानंतर बॅक साईडला दिसते तिथून तीर्थ बाहेर येत असतं आणि मग ते तीर्थ तुम्हाला तिथनं घ्यायचं असतं. सो तुम्ही घरीही नेऊ शकता. जर का तुम्हाला घरी न्यायचं असेल तर तिथनं तुम्ही तीर्थ घरी घेऊन जाऊ शकता. त्याच्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि मग जिथे व्हिजिट करायचं होतं तिथे व्हिजिट केलं आणि मग सरळ हॉटेलला गेलेलो, कारण प्रचंड भूक लागली होती आणि असं वातावरण असेल आणि आपण जेव्हा मनातनं हॅपी होतो ना तेव्हा आपल्याला खूप जास्त भूक लागते. सो मला भूक लागलेली आणि दोघंच होतो. तर बोलतात ना की वर्षभर आपल्याला जर का हॅपीली लाईफ जगायचं असेल तर वर्षाचा पहिला दिवस जो असतो तो जसा आपण जगतो तेच वर्षभर चालतं. म्हणून आज फक्त आणि फक्त हॅपी 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 होतो. सो एकमेकांसोबत टाईम स्पेंड करायचा होता. बाबूला बोललेली चल आमच्यासोबत, बट घरी खूप पाहुणे आलेले होते आणि मग त्याला त्यांच्या मुलांसोबत खेळायचं होतं तर तो नाही आलेला. मग आम्ही दोघंच होतो. सो जे तुम्हाला दिसतंय आम्ही एकमेकांसोबत बराच वेळ टाईम स्पेंड केला, गप्पा मारल्या, मस्त खाल्लं, लॉंग ड्राईव्हला गेलो, लवकर घरी गेलोच नाही आणि खूप खूप मजा केली. आय होप तो दिवस जो जसा गेला आहे तसाच पूर्ण वर्ष जे आहे ते जाओ. या हॉटेलला जेवण केल्यानंतर आम्ही ढेर सारे रील काढलेले आणि मला खूप सारे मेसेजेस आले होते की ती तुझा लुक खूप छान दिसतोय, साडी खूप छान वाटते, खूप सिम्पल आहे बट छान आहे. कॉम्प्लिमेंट्स खूप साऱ्या आल्या होत्या. तर आय होप तुम्हा सगळ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल. छोटा होता पण क्यूट होता असं मला वाटतं, कारण की ह्यात भोलेनाथ जे होते. तर असेच व्हिडिओज मी तुमच्याकरता घेऊन येत जाणार. तर आय होप तुम्हाला आवडत असेल. तर भेटूया माझ्या नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.